Soy arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. हॅलो, गुड मॉर्निंग. मी आलेली आहे ताईकडे आणि आम्ही आत्ता निघालेलो आहोत आण्याच्या यात्रेला. तर आमची आण्याची यात्रा खूप स्पेशल आहे मामाच्या गावची. तर आज ना तो ब्लॉग नक्की पहा आण्याच्या यात्रेचा विथ आकी, मी, सिमाका, बिबाका, म्हणजे आता ज्या ज्या बहिणी येतील त्या सगळ्या. तर खूप दिवसांनी असं आल्यानंतर किती छान वाटतं ना. आणि आम्ही अक्षरशः यात्रा असो लग्न असो काहीच सोडायचं नाही असं ठरवलेलं आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही प्रत्येक प्रोग्राम अटेंड करणार आहोत. हो ना के? हो. आणि चलो आज जाणार आहोत आण्याच्या यात्रेला. आण्याच्या यात्रेची खासियत सुद्धा तुम्हाला लवकरच सांगेल. Feel the heat bajo el sky. Baila, sin parar. Shake your body, shine like star. Baila, झालो आम्ही रेडी. चलो यात्रा. अगदी लहानपणीसारखं वाटतंय ना. मस्त यात्रेत जायचं आहे आणि मला तर जिलेबी खायची आहे. आम्हाला काही काही घ्यायचं पण आहे. गळ्यातलं कानातलं घ्यायचं आहे ना. मग टाइमपास पाहूयात लहानपणीच. आता ही पण रेडी झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत यात्रेला. तर चला आमच्यासोबत आण्याच्या यात्रेला आमटी खायला. चला निघायचं का ग? फुल आहे हे कुठं ठेवायचं सांग. बाय बाय असे. चला निघायचं. हे कुठं घे. चला आमची यात्रा निघालेली आहे. आवरलं का? चला बसा आता गाडीत. इकडे एक गाडी आहे तिकडे एक गाडी आहे. चला कोण कुठे बसणार आहे? हे म्हणतात ते की बायांनी जा तिकडं, आता सासूबाईंनाच प्राधान्य देऊ आपण. मुलांना इकडं देऊ. चला मुलांनी इकडे जा, मुलं तिकडं. जाताना अगोदर तर माझं माहेर लागतं आणि तिथे आमच्या गावामध्ये मुक्तादेवीचं मंदिर आहे. तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतलेलं आहे. चिंतेत काय कसली चिंता आहे एवढी? त्याला खुलाव ना मग. एवढी कसली चिंता आहे? विचार कसला करतोय. 10वीच लावट नको घेऊ. मला 2-4 मार्क्स पाडायचे जास्त. त्यात काय एवढं. भेटली ही आम्हाला आता आज बेल्ल्यामध्ये. हिला बेल्ल्यातून घेतलं मी बॅकाला आणि आम्ही निघालेलो आहोत. आम्ही गाड्या बदलत म्हणजे ही गाडी झाली का ती झाली काही गाडी. मी तर 3 गाड्या बदलल्या. हा ना? 2च. बरं चला आण्याची यात्रा. गणपती बाप्पा. चलो यात्रेत पोहोचलेलो आहोत आणि ही पहा गर्दी. एवढं भारी वाटतं म्हणून सांगू ना. कारण की तिकडच्या ज्या यात्रा असायच्या ना युरोपच्या, अजिबात गर्दी नसायची आणि आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याच गोष्टी तिथे भेटत नव्हत्या. तर आता इथे अगदी खाण्यापिण्यापासून तर आपल्या छोट्या मोठ्या गोष्टींची शॉपिंग असते ना. चला 10-20 रुपयात 10-20 रुपयात गंमत. त्या पद्धतीने खूप मज्जा येते यात्रेची. आणि अगदी लहानपणानंतर खूप दिवसांनी म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच यात्रेत आली आहे असं म्हटलं तरीही चालेल. त्यामुळे पुन्हा एकदा बालपणाचा आनंद मस्तपैकी एन्जॉय करून घेऊयात. ठीक आहे, मिळेल. खाऊ मिळेल तुम्हाला. चला जिलेबी आणि काय खायचं होतं? चला मग.
प्रथम तर मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिराचा गाभारा म्हणाल तर खूप आकर्षक फुलांनी सजवलेला आहे आणि खूप छान वाटतं. तर हे मंदिर आहे रंगदास स्वामी महाराजांचे. आता त्याची आख्यायिका मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये ती लिंक पिन करेल, जेणेकरून की तुम्हाला ती आख्यायिका माहिती नसेल तर पाहायला मिळेल. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत महाप्रसादासाठी, म्हणजेच इथली खासियत आहे ती आमटी भाकरीची. या आण्याच्या यात्रेमध्ये जवळजवळ 20 लाखांचा मसाला वापरला जातो या आमटी बनवण्यासाठी आणि आमटीच्या मोठ्याल्या कढाया अशा 80 कढायांची आमटी बनवली जाते. तर माझं मामाचं गाव असल्यामुळे या भाकरी कुठून येतात ते सुद्धा मला माहिती आहे. तर आणे या गावातील सर्व घरांमधून ज्या घरामध्ये जेवढे पुरुष आहेत तेवढ्या पायलीच्या भाकरी या यात्रेसाठी दिल्या जातात. तर आम्ही छान असा आमटी भाकरीचा आस्वाद घेतलेला आहे. कशी आमटी टेस्टी सुरेश? कशी आमटी? चांगली आहे का? झणझणीत नाही का? तेव्हा आमटी एवढ्या शेंगोळ्या काय खायच्या? पाहिजे ना. आमची यात्रा आणि यात्रेतील शॉपिंग काही संपेना. आमच्यासोबतची आमची मुलं मात्र कंटाळून गेली होती आणि त्यांनी मस्तपैकी ओल्या वेळेवरती ताव मारलेला आहे जोपर्यंत आमची शॉपिंग होतीये. काय खाताय भेळ? क्या बात. बर्थडे गर्ल इकडे बघ, आणि बर्थडे गर्लची आता पार्टी ही है ना. चालू दे. खा ना. हॅपी बर्थडे. जीवाची मुंबई म्हणतात तसं अगदी जीवाची यात्रा करून आम्ही पोहोचलेलो आहोत मामाच्या घरी. तिकडं मजा करू शकतो. पाणी सगळी सुख एका साईडला आणि मामाच्या गावाचं सुख हे एका साईडला. बरोबर आहे की नाही? तर असा आहे आमचा मामाचा गाव. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles crashing waves. चला, यात्रा संपलेली आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत मोशीला. नीलला भूक लागलेली आहे तर हॉटेलमध्येच जेवण केलेलं आहे आणि
आजची यात्रा तुम्हाला कशी वाटली, त्याचबरोबर माझ्या मामाचं गाव आणि आण्याची यात्रा याबद्दल तुम्हाला काय म्हणावंसं वाटेल कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.